फुलांचा सुगंध खूप छान येतो. करमत नाही ते गेले तर. कांदा न घातलेले पोहे बनवलेले आहेत. बापरे बाप, असं वाटतं की मी पिठाच्या गिरणीमध्ये काम करत आहे. आणि इथे ना आंबा महोत्सव पण चालू आहे बघा. मी तर पुण्यात असून पहिल्यांदा आलेली आहे या मंदिरात. मी सोलकढी पित आहे आणि ताई शरबत. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:30 वाजले आहेत आता. बाकी मी अजून स्वयंपाक करायला किंवा नाश्ता बनवायला सुरुवात नाही केली, कारण आज रविवार आहे, सगळ्यांना सुट्टे आहेत. म्हणा तर त्याच्या मावशीकडे गेलेला आहे म्हणा, पण पंडितजी दादू निवांत उठत आहेत. बाकी मी तर लवकर उठलेले. सकाळी टेरेसवरती गेले, व्यायाम केला, त्याच्यानंतर स्नान केलं. आता तुळशी मातेला जलार्पण करते अगोदर आणि नंतर मग नाश्ता बनवायला सुरुवात करते. तुळशी मातेला जलार्पण करते आता. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, तेरी लीला सबसे न्यारी न्यारी, हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. हे बघा, मी किती साऱ्या कुंड्यामध्ये तुळशीची रोपं लावलेली आहेत. इकडच्या 3 कुंड्यामध्ये तुळशीची रोपं लावलेली आहेत, तिकडच्या 3 कुंड्यामध्ये तुळशीची रोपं लावलेली आहेत. चलो हांजी पंडितजी, आवरा लवकर, पोहे खायचेत ना, जल्दी करो. बाकी माझी आई आणि भाचा त्यांच्या गावी गेलेले आहेत. त्यांचं गाव म्हणजे सोलापूरला गेलेले आहेत 2 दिवसापूर्वीच. आम्ही मुंबईला जायच्या अगोदर. गाव म्हणजे सोलापूर. मग तुझं माहेर नाही का? हो, माझं माहेर पण सोलापूरच आहे. त्यांच्या गावी. हा, काय कर सकते. हे करमत नाही ते गेले तर. 2-4 दिवस राहिले, छान वाटत होतं. चला आता राखेचं निर्मल्य खाली कुंड्यामध्ये टाकून येते. ओम, मग काय निवांत वेळा पाहुणे आलेत. हो चला, हे बघा माझी सुंदरशी फरसबाग. याच्यामध्ये थोडं थोडं राख ओतते. बघा, ही संत्र्याची झाडं आहेत 2. हे आहे चिकूचं, चिकू, संत्रा, पारिजात. तिळाची रोपं आलेली आहेत. इथं लिंबू, आंबा. एवढी सुंदर फरसबाग आहे माझी. चला, सगळी राख ओतलेली आहे थोडी थोडी सगळ्या कुंड्यांमध्ये. चलो फूल लेके जाती हूँ, पूजा के लिए हो जाएंगे. या फुलांचा सुगंध खूप छान येतो. किती सारी फुलं आलेली आहेत. आणि हा इंडोर प्लांट पण आहे बघा. एवढी फुलं घेतलेली आहेत देवपूजेसाठी. चलो, पडू नये म्हणजे झालं फुलं. चला, प्लेट मध्ये ठेवते फुलं. चला, आता मी पोहे बनवत आहे. हे बघा, या कढईमध्ये मी कांदा पोहे बनवत आहे. कांदा जास्त घातलेला आहे. आणि इथे देवासाठी कांदा न घातलेले पोहे बनवलेले आहेत. और हमारे लिए प्याज वाले पोहे, कांदा पोहे. चला, पोहे तर तयार झालेले आहेत. अभी भगवान को भोग लगाते हैं. पंडित जी लीजिए. चला, आता आम्ही नाश्ता खायला बसलेलो आहोत. मस्त कांदा पोहे, दही. आणि आज पोह्याबरोबर आम्ही काकडी पण खाणार आहोत. काय खाणार, खूप सारी काकडी शिल्लक आहे, म्हणलं खावं. जय श्री कृष्ण भगवान. मेरे लिए चम्मच जाने दो, अभी हाथ से पोहा खा ले. अरे हाथ से नहीं खायचं. ठीक है. छान झणझणीत पोहे झालेले आहेत. माझ्या दादूला पोहे खूप आवडतात, ते माझ्या हातचे. आणि दादू सेम माझ्या हातच्या पोह्यासाठी टेस्ट असणारे पोहे बनवतो, झणझणीत एकदम.
हे बघा, नाश्ता खाऊन झाल्यानंतर फोंडेजी आराम करत आहेत. निवांत बाळूमामा सिरियल पाहत आहेत. आणि माझा दादू झाडू मारत आहे. बेरोजगार रोजगार मिल गया ना झाडू मारने का. करियो काम. चला आता मी ज्वारी स्वच्छ करत आहे. ज्वारीचं पीठ संपलेलं आहे. तशी तर आता उन्हाळा चालू आहे, त्यामुळे 2-3 महिने ज्वारीच खाता होता मी. एकदा पावसाळा सुरू झाला की मग बाजरी दळता येईल. बाजरी काय आमच्या घरच्या गिरणीत पण दळता येते, पण ज्वारी बाहेरून दळून आणावं लागते. घरच्या गिरणीमध्ये चांगली दळली जात नाही ज्वारी. अरे इसमें किडे हो गए ज्वार में. हे बघा, ज्वारीतील कुसेमुळे माझं अंग सगळं पांढर झालेलं आहे. सगळ्या अंगावरती पूसच दिसत आहे. म्हणजे डोक्यावरती बाप रे बाप, असं वाटतं की मी पिठाच्या गिरणीमध्ये काम करत आहे. म्हातारे झाले. पांढरं सगळं. हा ना, बरं झालं खाजवत नाही कुसी, पण उतना ठीक आहे. क्या कर सकते. आवर पटापट नाटक बंद कर. वेळेच्या नावाखाली किती पण वेळ अंगावर ओतून घेते. राम फोंडेजी माझ्यावर असा आरोप नका करू. आवर पटक्याने. खरंच पूस उडली. आत्ता दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि आत्ता मी आणि फोंडेजी बालगंधरला चाललेलो आहोत एक सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी. बाकी ज्वारी दळायला ठेवायची जबाबदारी दादूची आहे. ठीक है, अगर हम लेट हो जाते हैं घर आने के लिए तो ज्वार पिसवाने के लिए रख देना. ठीक है ना. येऊ का. ख्याल रखो खुद का. चलो फोंडेजी. जी बसू. चलिए. पोहोचलेलो आहोत आम्ही बालगंधर्व रंगमंदिराच्या जवळ. आणि इथे ना आंबा महोत्सव पण चालू आहे बघा. सगळीकडे आंब्याचे शॉप आहेत, छोटे मोठे किती सारे शॉप आहेत आंब्याचे. हाँ जी, लेना है आम. चलो आते समय देखेंगे. नहीं ठीक है. मोठ्या मोठ्या ड्रममध्ये प्लांट लावलेले आहेत इथे. सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. ये रहा रंगमंदिर. हे बघा, इथे सुंदरशी रांगोळी काढलेली आहे. वाव. पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा आज कार्यक्रम आहे. त्रिशताब्दी जयंती वर्ष 16 आहे आज. चले. जन्मभूमी ते कर्मभूमी अशी एक अतिशय चांगली यात्रा देखील जलदिंडी यात्रा निघाली. या सुंदर सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचा आयोजन केल्याबद्दल अभिवादन करण्यासाठी इतकी मोठी भव्य दिव्य यात्रा. चला, कार्यक्रम संपन्न झालेला आहे. बाकी कार्यक्रमामध्ये ताई सुद्धा भेटलेले आहे. छान झाला ना कार्यक्रम. खूप छान झाला. चला आता काहीतरी थंड पेय. फोंडेजी आणि भाऊ पुढे गेलेले आहेत. ट्रॅफिक जाम झालेला आहे इथे आता. आम्ही इथे आलेलो आहोत शरबत सोलकडी प्यायला. दोघीजण इथं मस्त आरामात बसलोय. नीरा नाही, सोलकडी. नीराज घेऊन आले फोंडेजी. धन्यवाद फोंडेजी. मी सोलकडी पित आहे, ताई लिंबू शरबत पित आहेत. वरून मेट्रो जात आहे.
शरबत पिऊन झाल्यानंतर आता आम्ही ओंकारेश्वराच्या मंदिरात चाललेलो आहोत दर्शनाला. मुळा मोठा नदी वाहत आहे आणि समोर ओंकारेश्वराचं मंदिर आहे. दिसत नाही आहे जाळीतून. हे बघा, हे समोरचं आहे ओंकारेश्वराचं मंदिर. चलो इकडून जायचं आहे ना खालून. इथून रस्ता आहे. गेट बंद आहे अजून. 4 वाजता उघडणार ना. मंदिर 4 वाजता उघडणार आहे आणि आता वाजलेले आहेत 3:05 झालेले आहेत. आम्हाला 5-10 मिनटं थांबावं लागेल. बघा, आम्ही आता दुसऱ्या गेटने मंदिरात चाललेलो आहोत. 4 वाजून गेले तरी मंदिर उघडलं नाही. चला, शॉर्टकट रस्त्यावरून आलेलो आहोत मंदिरात. आम्ही वरती थांबलेलो. ते बघा, 4 वाजून गेले तरी मंदिर उघडलं नाही, त्यामुळं ह्या रस्त्याने आलेलो आहोत. चला, छान प्राचीन मंदिर आहे हे. समोर श्री विष्णू मंदिर आहे. सुंदरसं श्री ओंकारेश्वराचं मंदिर. समोर नंदी महाराज आहेत. वा वा, किती सुंदर मंदिर आहे बघा. समोर पांडुरंग, रुक्मिणी माता, गणपती भगवान या साईडला उजव्या बाजूला आणि महादेव. तुम्ही पण दर्शन घ्या ओंकारेश्वराचं. खूपच सुंदर विहंगम मंदिर आहे हे. कोरीव काम पण पाहू शकता मंदिराचं. छान मंदिर आहे ना. खूप मस्त आहे. हां, खूप सुंदर. मी तर पुण्यात असून पहिल्यांदा आलेली आहे या मंदिरात महादेवाचं दर्शन घ्यायला. पण पहिल्यांदाच आली. पुण्यात किती वर्षाला राहतोय तरी पहिल्यांदा आलेला आहोत. कोरीव काम तुम्ही पाहू शकता. अप्रतिम कोरीव काम आहे मंदिराचं. चला, आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही घरी चाललेलो आहोत. खूप उशीर झाला तसा. कार्यक्रम संपूर्ण 1 तास झाला तरी आम्ही फिरतच होतो. शेवटी श्री ओंकारेश्वराचं दर्शन पण झालेलं आहे. एवढ्या वर्षातून छान वाटलं. चला ताई. चला, आता आम्ही लाकडी घाण्याचं तेल घेऊन घरी जातो. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.